नमस्कार. कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सिडको नाशिक आणि वाणिज्य विभागाच्या वतीने सर्व FY BComच्या स्टुडंटचे हार्दिक स्वागत. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम जी आहे तिची माहिती देण्यासाठी हे प्रेझेंटेशन जे आहे इथे बनविण्यात आलेले आहे. चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते तुम्हाला समोर दिसत आहे. विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने ही जी प्रणाली आहे ती राबवण्यात येणार आहे. CBCS पॅटर्न जो आहे त्याचं स्ट्रक्चर फर्स्टली स्टुडंट जे आहे ते कोर्सेस चॉईस करतील. सेमेस्टर वाईज त्याचं जे आहे असेसमेंट होईल. त्यानंतर क्रेडिट जे आहे ते स्टुडंट ऑब्टेन करतील आणि त्यानुसार ग्रेड जी आहे ती विद्यार्थ्यांना दिली जाईल. FY BComच्या फर्स्ट सेमिस्टरसाठी आणि सेकंड सेमिस्टरसाठी हे सेम सब्जेक्ट जे आहे ते अवेलेबल आहे. तर टोटल 7 सब्जेक्ट असणार आहे. कंपल्सरी कोर्सेसमध्ये आपल्याला 2 सब्जेक्ट दिसत आहे. कोर सब्जेक्टमध्ये 3 सब्जेक्टची जी आहे लिस्ट दिसते. ग्रुप A जो आहे त्याच्यामध्ये 4 सब्जेक्टची लिस्ट आहे. त्यापैकी फर्स्ट 2 सब्जेक्ट कॉलेजमध्ये अवेलेबल आहे. त्यापैकी स्टुडंटने 1 सब्जेक्ट जो आहे तो चॉईस करायचा आहे. ग्रुप B मध्ये सुद्धा 4 सब्जेक्टची लिस्ट आहे. कॉलेजमध्ये आपल्या 2 सब्जेक्ट फर्स्ट अवेलेबल आहे. त्यामध्ये 1 सब्जेक्ट जो आहे तो स्टुडंटने सिलेक्ट करायचा आहे. कॉलेजमध्ये 4 डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स जे आहे त्याच्यामध्ये FY BComसाठी जे आहे डिव्हिजन अवेलेबल आहे. तर A डिव्हिजन, B डिव्हिजन, C डिव्हिजन, D डिव्हिजन यानुसार सब्जेक्ट फायनल करण्यात आलेले आहे. कंपल्सरी इंग्लिश, फायनान्शियल अकाउंटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स जे आहे हे सब्जेक्ट कोर्स सब्जेक्ट आहे ते प्रत्येक डिव्हिजनला कंपल्सरी आहे. A आणि D डिव्हिजनचे सब्जेक्ट सारखे आहे. B आणि C डिव्हिजनचे सब्जेक्ट जे आहे ते सारखे आहेत. मार्केटिंग अँड सेल्समनशिप, बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स हे 3 सब्जेक्ट जे आहे ते A आणि D डिव्हिजन जे आहे त्यांना सेम असणार आहे. फक्त लँग्वेज सब्जेक्ट जो आहे तो A डिव्हिजनसाठी मराठी असणार आहे. D डिव्हिजनसाठी लँग्वेज सब्जेक्ट जो आहे तो ॲडिशनल इंग्लिश असणार आहे. देन B आणि Cचे सब्जेक्ट जे आहे ते सेम असणार आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रिनरशिप, ऑर्गनायझेशनल स्किल डेव्हलपमेंट, कम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन, हिंदी हे सब्जेक्ट जे आहे तर ते B आणि Cला कंपल्सरी आहेत. बट ॲडिशनल जो लँग्वेज कोर्स आहे तो मराठी Cच्या काही स्टुडंटने जो आहे तो प्रेफर केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी या डिव्हिजननुसारच टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन तसेच लेक्चर करणं अपेक्षित आहे. परीक्षा फॉर्ममध्ये हे सब्जेक्ट टाकणं गरजेचं आहे कारण फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरसाठी हे सब्जेक्ट तुमचे कंटिन्यू असणार आहे. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. व्हॅल्यू ॲड ऑन कोर्सेस जे आहे FY BComसाठी तुम्हाला 5 सब्जेक्टची लिस्ट तुम्हाला दिसते. त्यापैकी व्हॅल्यू एज्युकेशन जो आहे तो फर्स्ट सेमिस्टरसाठी आपण कंपल्सरी घेतो आणि सेकंड सेमिस्टर जी आहे त्याच्यासाठी कम्प्युटराइज अकाउंटिंग किंवा एम्प्लॉयबिलिटी स्किल एन्हान्समेंट प्रोग्राम हा घेण्यात येतो. जसे आपल्याला रिसोर्स पर्सन अवेलेबल होतील त्या पद्धतीने ह्या कोर्सचं सिलेक्शन होतं. तर यासंबंधी सर्व जे आहे इन्फॉर्मेशन तर तुम्हाला तुमच्या ग्रुपवर येईल. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी लेक्चर जे आहे ते कंपल्सरी अटेंड करून त्या पद्धतीने एक्झाम देऊन हे क्रेडिट कोर्स जे आहे एक्स्ट्रा 2 क्रेडिट कोर्स जे आहे ते ऑब्टेन करणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी क्रेडिट जे आहे तर तुमच्या UG लेव्हलपर्यंत तुम्हाला 8 मॅन्डेटरी क्रेडिट्स ऑब्टेन करणं गरजेचं आहे. 2 क्रेडिट आपले होता जे आहे ॲड ऑन कोर्सेससाठी. 2 क्रेडिट जे होता ते फिजिकल एज्युकेशन जे आहे ते FYला कंपल्सरी आहे. फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरला त्याला 2 क्रेडिट तुम्हाला तिथे कंपल्सरी मिळतील. देन तुम्हाला डेमोक्रेसी, इलेक्शन आणि गव्हर्नन्स हा सुद्धा कोर्स जो आहे तो कंपल्सरी आहे. त्याला 2 क्रेडिट्स आहे म्हणजे टोटल 6 क्रेडिट झाले तुमचे. आणि दे FY BComला तुम्हाला एन्व्हायरमेंटल अवेअरनेस जो आहे त्याला 2 क्रेडिट्स आहे म्हणजे आपली UG डिग्री होईपर्यंत तुमचे 8 क्रेडिट जे आहे ते कंपल्सरी कंप्लीट होतात. बट जर समजा विद्यार्थी जे आहे तिकडे त्यांना पॉसिबल झालं नाही तर सम लिस्ट जी आहे कोर्सेसची त्याद्वारे सुद्धा तुम्ही हे जे कोर्सेस आहे ते कंप्लीट करून तुमचे क्रेडिट जे आहे तो फुलफिल करू शकतात. त्यामध्ये ग्रुप 2 दिसतोय स्पोर्ट. काही मुलं जे आहे स्पोर्टमध्ये पार्टिसिपेशन करतात.
कॉलेज लेवलला जर त्यांचं पार्टिसिपेशन असेल तर 1 क्रेडिट मिळेल. युनिव्हर्सिटी स्टेट लेवलला जर असेल तर 2 क्रेडिट्स मिळतील. देन ग्रुप 3 आहे, त्याच्यामध्ये NSSमध्ये जर कॅम्प केला तर 1 क्रेडिट जो आहे तो मिळेल. NCCसाठी परेड असेल तर केलेली असेल विद्यार्थ्यांनी तर 4 क्रेडिट मिळतील. आविष्कार आणि कल्चरल ॲक्टिव्हिटी ज्या आहे त्यांच्यामध्ये जर समजा पार्टिसिपेशन असेल तर 1 क्रेडिट, युनिव्हर्सिटी लेवलला 2 क्रेडिट आणि स्टेट लेवल विनर असेल तर 4 क्रेडिट स्टुडंटला ऑब्टेन करता येतील. रिसर्च पेपर प्रेझेंटेशन जर इंटरनॅशनल लेवल असेल तर 2 क्रेडिट्स ऑब्टेन करता येतील. स्टेट नॅशनल लेवलला जर प्रेझेंटेशन असेल तर 1 क्रेडिट जे आहे ऑब्टेन करता येतील. समर स्कूल जे आहे मिनिमम 1 वीकसाठी, शॉर्ट टर्म प्रोग्राम मिनिमम 1 वीकसाठी स्टुडंट पार्टिसिपेट होत असतील त्यामध्ये तर 3 क्रेडिट्स इथे पण तुम्हाला ऑब्टेन करण्याची संधी आहे. नंतर सर्वे जर असेल तर ईच सर्वेसाठी 2 क्रेडिट जे आहे ते ऑब्टेन करता येतील. फील्ड व्हिजिट आहे, स्टडी टूर, एनी अदर कॉम्पिटिशन्समध्ये स्टुडंट पार्टिसिपेशन करत असतील तर ॲक्टिव्हिटी वाईज तुम्हाला 1 क्रेडिट जो आहे तो ऑब्टेन करता येईल. ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा स्टुडंट करू शकतात, त्याचा बेनिफिटसुद्धा तुम्हाला क्रेडिटमध्ये मिळणार आहे. तिथे मिनिमम 10 आवर्सचा कोर्स असला पाहिजे तो, आणि त्याला 1 क्रेडिट जे आहे तर ते प्रोव्हाइड करता येऊ शकतं. इथे कंडिशन्स एवढीच आहे की तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करा तर तुम्हाला मॅक्झिमम त्याच्यामध्ये 4 क्रेडिट आहे तर 1 ॲक्टिव्हिटीमध्ये मिळवता येऊ शकतं, त्याच्यापुढे विद्यार्थ्यांना जाता येणार नाही. डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स हा सब्जेक्ट जो आहे तो एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स आहे आणि तो कॉलेज लेवलला असणार आहे. तर त्यामुळे त्याच्या सगळ्या सूचना ज्या असतील तुम्हाला तुमच्या ग्रुपवर येतील, त्यानुसार ह्या कोर्सला जॉईन होणं आणि त्याचे क्रेडिट मिळवणं ही विद्यार्थ्यांची जबाबदारी असणार आहे. डिटेल ऑफ क्रेडिट्स तुम्हाला इथे दिसत आहे. तर 132 क्रेडिट जे आहे तर तुम्हाला UG लेवलला कंप्लीट करणं गरजेचं आहे. फर्स्ट अँड सेकंड सेमिस्टर तुमची FY BComसाठी असणार आहे. त्याला 7 सब्जेक्ट असतील, त्यापैकी 1 सब्जेक्ट दॅट मीन्स फायनान्शियल अकाउंटिंग असेल तर त्याला प्रॅक्टिकलसुद्धा विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. थर्ड सेमिस्टर म्हणजे 4th सेमिस्टर हे दोन्ही SYसाठी आहे, त्याला 6 सब्जेक्ट आहे. आणि एन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा जो आहे हा सब्जेक्टसुद्धा म्हणजे टोटल 7 सब्जेक्ट तुम्हाला SYला होतात, त्यापैकी तुम्हाला 2 सब्जेक्टसाठी प्रॅक्टिकल असणार आहे. बिझनेस कम्युनिकेशन आणि एक जो स्पेशल सब्जेक्ट तुम्ही निवडाल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल देणं गरजेचं आहे. सेमिस्टर 5, सेमिस्टर 6 हे TYसाठी असणार आहे, त्यासाठी 6 सब्जेक्ट जे आहे ते कंपल्सरी आहे. तुम्हाला 3 सब्जेक्टसाठी प्रॅक्टिकल एक्झाम असेल, त्यामध्ये ऑडिट अँड टॅक्स हा एक सब्जेक्ट असणार आहे आणि तुमचा स्पेशल सब्जेक्ट जो असेल त्याचे 2nd पार्ट आणि 3rd पार्टसाठी तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे. ईच थेरी सब्जेक्टसाठी तुम्हाला 3 क्रेडिट कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला 1 क्रेडिट प्रोव्हाइड केलेलं आहे. तर क्रेडिट सिस्टीम जी डिव्हाइड केलेली आहे तर तुम्हाला 15 वीक्स पर सेमिस्टरसाठी कंप्लीट करणं गरजेचं आहे. त्यापैकी 12 वीक्स जे असतील ते टीचिंगसाठी असतील आणि 3 वीक्स जे असतील तर ते प्रिपरेशनसाठी दॅट मीन्स प्रॅक्टिकल वर्क अँड देन इंटरनल इव्हॅल्युएशन जे असतील त्यासाठी ठेवलेले आहे. 1 क्रेडिटसाठी 40 आवर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे. लेक्चरचा टाईम 50 मिनिट्सचा असेल आणि पर सब्जेक्ट जे लेक्चर असेल तर ते वीक्समध्ये त्याचे 4 लेक्चर होतील पर सब्जेक्टसाठी. इव्हॅल्युएशन प्रोसेस ही अतिशय महत्त्वाची आहे. तुमचं जे 100 मार्क्सचा पेपर असेल त्याचं डिव्हायडेशन जे केलेलं आहे 30 मार्क्स आणि 70 मार्क्समध्ये केलेलं आहे. 30 मार्क्सचं इंटरनल इव्हॅल्युएशन सब्जेक्ट टीचर करतील, त्यामध्ये ते 3 टूल्स युटिलाइज करतील. त्यामध्ये युनिट टेस्ट असतील, सेमिनार असेल, व्हायवा असेल, फील्ड विजिट असतील. तर तुम्हाला इथे लिस्ट दिसते, त्यापैकी 3 टूल्सद्वारे तुमचं इंटरनल इव्हॅल्युएशन होईल. 30 मार्क्सपैकी त्यामध्ये तुम्हाला 12 मार्क्स ऑब्टेन करणं गरजेचं आहे, तरच तुमचं पासिंग शक्य आहे. देन 70 मार्क्सचा पेपर होईल तुमचा युनिव्हर्सिटीचा, त्यामध्ये तुम्हाला 28 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आणि जर तुमचा प्रॅक्टिकल सब्जेक्ट असेल तर त्यासाठी प्रॅक्टिकलसाठी 20 मार्क्स असणार आहेत, त्यापैकी 8 मार्क्स तुम्हाला ऑब्टेन करणं गरजेचं आहे, तर तुमचं पासिंग होईल. आणि ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल असेल तर त्याचा युनिव्हर्सिटीचा पेपर 50 मार्क्ससाठी होईल आणि त्याचं पासिंग जे आहे ते तुम्हाला 20 मार्क्ससाठी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला जर समजा ग्रेड्स ऑब्टेन करायचे असतील तर तुम्हाला कोणत्या ग्रेड मिळू शकतील, तिथे बघा 90
अबोव पर्सेंट जर तुम्ही ऑप्टेन केले तुम्हाला आउटस्टँडिंग ग्रेड असणार आहे. 75 जर तुम्ही त्याच्या पुढे जाऊन 89 पर्यंत जर पर्सेंटेज ऑप्टेन केले तर तुम्हाला एक्सलंट ग्रेड दॅट मीन्स A+ ग्रेड असणार आहे. तर इथे लिस्ट दिलेली आहे तुम्ही किती मार्क्स मिळवाल आणि त्याचे किती ग्रेड तुम्हाला मिळतील. तर विद्यार्थ्यांनी हे पण कन्सिडर करायचं आहे. ATKT रूल जे आहे FY BComच्या फर्स्ट सेमिस्टरला समजा तुमचे सगळे सब्जेक्ट राहिले तरी पण तुम्ही सेकंड सेमिस्टरला ॲपियर्ड होऊन फर्स्ट सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट देऊ शकतात. आणि ATKT जी आहे सपोज तुम्हाला SYला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरसाठी 2 थेरी सब्जेक्ट आणि 1 प्रॅक्टिकलला ATKT असणार आहे. सेम सेकंड सेमिस्टरच्या 2 थेरी सब्जेक्टला आणि 1 प्रॅक्टिकल सब्जेक्टला ATKT असणार आहे. सेम हीच ATKT SYला पण कंटिन्यू असणार आहे. म्हणजे तुम्हाला SYवरनं TYमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला FY क्लिअर करणं गरजेचं आहे. SYचे जे आहे सब्जेक्ट त्यापैकी जे तुमचं थर्ड सेमिस्टर असेल SYचं तर त्याचे 2 थेरी सब्जेक्ट 1 प्रॅक्टिकलला ATKT असेल आणि फोर्थ सेमिस्टर जे असेल त्याच्या पण 2 थेरी सब्जेक्ट आणि 1 सब्जेक्ट जो असेल प्रॅक्टिकलचा तर त्याची ATKT मिळेल. तुम्हाला जर UG डिग्री कंप्लीट करायची असेल तर साहजिकच तुम्हाला ऑल सब्जेक्ट जे आहे ते क्लिअर करणं गरजेचं असणार आहे. ही आहे ATKT रूल्स जो आहे तर त्याची प्रणाली असणार आहे. सर्व विद्यार्थी जे आहे त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करते.